मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिराने लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे मध्य रेल्वेचं सकाळचं वेळापत्रक कोलमडलं. ठाण्याहून मुंबई नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर गाडी बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी. वाहतूक विभागाकडून बंद पडलेल्या गाडीला बाजूला करण्याचं काम सुरू. कोल्हापुरात पालिकेकडून प्लास्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी. लक्ष्मीपुरीतील दुकानातून 6,000 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त. दुकानावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई. आंदोलन अंकुश संघटनेची चौथी पूर परिषद 6 जुलै रोजी कुरुंदवाड येथे संगम घाटावर होणार. अलमट्टी धरण उंची वाढ तसेच पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचा निधी यावर बैठकीत उहापोह. कोल्हापूरच्या म्हैसाळ बॅरेजमध्ये बांधकामामुळे 11 एकर शेतजमीन गेली वाहून. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी नाही तर बॅरेजचे काम थांबवले जाईल. आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांचा इशारा. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवलं. अनधिकृत छपऱ्या, लोखंडी केबिन, हातगाडी, लोखंडी जाळ्या, पाईप मनपाने केले जप्त. लोकशाही मराठीच्या रियालिटी चेकमध्ये वास्तव समोर. यवतमाळ तालुक्यातील शाळेची दुर्दशा. शाळेतील 3 वर्गखोल्या जीर्ण. निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नसल्याचा आरोप. नागपुरात महानगर परवानाधारक बस असोसिएशनच्या वतीनं आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन. बसचं योग्यता पत्र मिळवण्यासाठी असलेली अट शिथिल करण्याची मागणी. भंडाऱ्यात कंत्राटी रुग्णवाहिका चालकांना तात्काळ मानधन द्या, अन्यथा वैनगंगा नदीत घेणार जलसमाधी. रुग्णवाहिका चालकांनी दिला इशारा. सोलापूरमध्ये संशयित आरोपीला अटकेची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस हवालदारांचं निलंबन. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडून निलंबनाचे आदेश. दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे मृत्यूपत्रात नमूद न केलेले 2 शेअर्स रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट या संस्थांना मिळणार. उच्च न्यायालयाचा निर्णय. कोल्हापूरमध्ये अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग वाहनाचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते लोकार्पण. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या लोकार्पण कार्यक्रमाला खासदार आमदार उपस्थित. कल्याण आरटीओ क्षेत्रामध्ये शेअर रिक्षात वाढ. शेअर रिक्षाचे भाडे 3 ते 5 रुपयांनी वाढलं. भाडेवाढीनंतर प्रवाशांमध्ये नाराजी. मुंबईवर कचरा संकट. कंत्राट रद्द न केल्यास 1 जुलैपासून संपावर जाण्याचा सफाई कामगारांचा इशारा. विदर्भासह अमरावती जिल्ह्यातील खासगी शिक्षण संस्थेचा संप मागे. आजपासून पुन्हा अमरावती जिल्ह्यातील सर्व खासगी शैक्षणिक संस्थेच्या शाळा सुरू. बुलढाण्यातील जिगाव आणि कचेरी सिंचन प्रकल्पग्रस्तांना 7 कोटी 22 लाख रुपये सानुग्रह अनुदान वाटप. आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते धनादेश वाटप. साताऱ्यातील तहसीलदार कार्यालयातील सेतू विभाग पूर्णपणे ठप्प. 6 महिन्यांपासून सतत सर्व्हरमध्ये बिघडणाऱ्या सर्व्हरमुळे नागरिक हैराण. अलिबाग रोहा रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक हैराण. पाठपुरावा करून देखील बांधकाम विभागाचं दुर्लक्ष. बुलढाण्यात वनहक्क दावेदारांच्या विविध मागण्यांचं भूमी हक्क परिषद महाराष्ट्र संघटनेचं जिल्हाधिकारी यांना निवेदन. मागण्या मान्य न झाल्यास 14 जुलै रोजी आंदोलनाचा दिला इशारा. बुलढाण्यात मेहकर येथे केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राची कोनशिला. देशातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन. पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक कोंडी. लोणी काळभोर रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. चंद्रपूर बस स्थानक परिसरात ऑटो रिक्षाची रस्त्यावर गर्दी. ऑटो स्टँड रिकामा ठेवून रिक्षांची रस्त्यावर गर्दी. बस स्थानक परिसरात रहदारीसाठी नागरिकांना त्रास. पालगावमध्ये नांदा येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ग्रामस्थांचं ठिय्या आंदोलन. लेखी आश्वासन देऊनही रस्त्याचं काम न केल्याने ग्रामस्थ संतप्त. हिंगोलीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत घोटाळा. जिल्ह्यात कुठेही शेडनेटचं काम न करता बनावट बिल दाखवून भ्रष्टाचार झाल्याचं माहिती अधिकारात उघड. हिंगोली जिल्ह्यात नवसंजीवनी अभियान अंतर्गत 14,542 महिलांची आरोग्य तपासणी. तपासणीमध्ये 996 महिलांचे अहवाल कर्करोग पॉझिटिव्ह असल्याचं समोर.
हिंगोली स्मशानभूमीसाठी प्रशासनाकडून प्रस्तावाला मंजुरी मिळत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक प्रेत आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतच्या इमारतींना एकसारखा रंग देण्याचे आदेश मुख्याधिकारी यांनी दिल्यानंतर रंगकामाला सुरुवात. कल्याणी नगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरवून खटला चालवा, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांची बाल न्याय मंडळाकडे मागणी. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन्ही जलवाहिन्या बंद, जलवाहिनीचे शटडाऊन 12 तासांवरून 33 तासांवर, शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत. माजी भारतीय फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचं निधन, लंडनमध्ये वयाच्या 77व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, बीसीसीआयकडून शोक व्यक्त. जुन्नरमधील नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर आवक, टोमॅटोला प्रतवारीनुसार 5 ते 15 रुपये प्रति रुपये किलो भाव. जालन्यात अतिवृष्टी अनुदान वाटप घोटाळ्यात तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचाही समावेश असू शकतो, भाजप आमदार बबनराव लोणीकरांचा आरोप, तहसीलदारांसह 76 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी. ठाकरेंच्या शिवसेनेची आज आढावा बैठक, दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन. माळेगाव साखर कारखाना निवडणुकीचा आज निकाल, मालेगाव कारखाना निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, बारामती प्रशासकीय भवनात मतमोजणी सुरू. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठकीत त्रिभाषा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता, राज्यातील शेती पावसावर चर्चा होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीची आज बैठक, शंभूराज देसाई यांच्या पावनगड या निवासस्थानी होणार बैठक, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. महायुतीत लढलो तरी बहुमत भाजपाचंच असले पाहिजे, भिवंडीतील कार्यकर्ता मेळाव्यातील जयकुमार गोरेंचं वक्तव्य. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी मुंबईच्या ईडी कार्यालयात प्रसाद लाड भेट देणार, अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकरणाची अधिक माहिती देणार. परभणीत रवींद्र धर्मे यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड, नियुक्तीनंतर कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात आलं. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. परभणीत पूर्णा तालुकाध्यक्षपदी चक्रवर्ती वाघमारे यांची नियुक्ती, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशावरून चक्रवर्ती वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात अतिवृष्टी, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 24 तासात 5 फूट वाढ. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस, सखल भागात साचलं पाणी, जनजीवन विस्कळीत. साताऱ्यात पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला, 24 तासात घाटमाथा परिसरात 110 मिलीमीटर पावसाची नोंद. नाशिकमधील सुरगाण्याचा भिवताज धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 3883 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू, मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू. कोल्हापुरात कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 3 फुटांनी वाढ, नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरातील पाणी पातळी घटली, दत्त मंदिरातील यंदाचा पहिला चढता दक्षिणद्वार सोहळा होऊ शकला नाही. मुंबईत रात्रीपासून पावसाच्या हलक्या सरी, पुढील 2 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई, ठाणे, पालघर, कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची उसंत, सूर्या नदीत अडकलेली हाऊस बोट काढण्यासाठी एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल. आजपासून सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार, भरती दरम्यान समुद्रात 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार. रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यात मुसळधार पावसामुळे दुचाकीस्वार गेला वाहून, सह्याद्री पट्ट्यातील वसोली कॉजवेवरील घटना. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार, धरणातून 6000 क्युसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू.
पश्चिम विदर्भात आजपासून 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट. पश्चिम विदर्भामध्ये केवळ 27.40% पेरणी पूर्ण. समाधानकारक पाऊस नसल्याने पेरण्या रखडल्या. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यात दमदार पावसामुळे पेरण्यांमध्ये वाढ. राज्यात 23.27% क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण. 33,59,089 हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या आहेत. रत्नागिरीत 12 गावातील शेतकरी युरिया खताच्या तुटवड्यामुळे चिंतेत. भात लावणीचं काम रखडलं. युरियाची सुमारे 30 टनांची मागणी. हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना पंपाचे अर्ज भरूनही सौर पंप मिळेनात. तात्काळ शेतकऱ्यांना पंप उपलब्ध करून देण्याची शेतकरी संघटनेच्या वतीनं मागणी. अकोला जिल्ह्यात पावसाचा जोर नसल्याने पेरण्या रखडल्या. यंदाही पेरणी जुलैपर्यंत जाईल का? शेतकऱ्यांमध्ये चिंता. छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप पेरणीला सुरुवात. मात्र जुने कर्ज थकल्याने 1,88,000 शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित. जुने कर्ज भरून नवीन कर्ज घ्यावं, बँकेच्या वतीनं आवाहन. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीमध्ये दाखल होणार. पालखीच्या स्वागतासाठी जेजुरी सज्ज. खंडेरायाचा गाभारा फुलांनी सजवला. बीडमध्ये संत मुक्ताबाई आणि गोविंद पंत या आजोबा नातीच्या भेटीचा सोहळा पार. परंपरेप्रमाणे संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होताना भेट. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सध्या सासवडमध्ये मुक्कामी. रात्री बराच वेळ वीज गेल्याने वारकऱ्यांचे हाल. पुणे शहरात पालखी सोहळा उत्साहात साजरा. शहरात स्वच्छतेसाठी 16 ठिकाणी कंटेनरची व्यवस्था. शहरात 3 सत्र स्वच्छता मोहीम. मोहिमेमध्ये एकूण 114 टन 345 किलो कचऱ्याचं संकलन. संत तुकाराम महाराज पालखी यवतवरून आज वरवंट येथे मुक्कामी जाणार. ज्ञानेश्वर महाराज पालखी जेजुरीकडे मार्गस्थ होणार. जेजुरी ग्रामस्थांच्या वतीनं बेलभंडाराची उधळण करून माऊलींचं स्वागत केलं जाणार. रायगडमध्ये सावित्री नदीमध्ये बुडालेल्या कामगाराला वाचवताना बचाव पथकाच्या बोटचा अपघात. अनियंत्रित बोटमधून वेळीच उडी मारल्याने जीवितहानी टळली. नाशिकमध्ये 2 मुकाट गायींच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू. गायीने शिंगावर उचलत वृद्ध व्यक्तीला पायदळीत उडवले. नाशिकच्या कळवण तालुक्यातील घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. नागपूरमध्ये मनपा वर्कशॉप समोर पार्क केलेले 2 ट्रक मद्यधुंद चालकाने पेटून दिल्याची घटना. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. मुंबई गोवा महामार्गावर कारचा भीषण अपघात. दुर्घटनेत 3 प्रवासी जखमी तर एकाचा मृत्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.